नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या ओमकार कॉम्प्युटर या चॅनेलमध्ये. आज आपण पाहणार आहोत GCC TBC इंग्लिश 40 या विषयाचे बिझनेस लेटर पाहणार आहोत. या लेटरमध्ये एक बिझनेस लेटर आणि पर्सनल लेटर आहेत. पर्सनल लेटर आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता आपण बिझनेस लेटर पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. इथे तुम्हाला डाव्या बाजूला क्वेश्चन पेपर आणि उजव्या बाजूला आन्सर शीट दिलेली आहे. यामध्ये तुम्हाला सुरुवातीला संपूर्ण लेटर टाइप करून घ्यायचे आहे. इथे तुम्हाला पहिल्यांदा क्वेश्चन ए मध्ये हेडिंग ऑफ द कंपनी शुड बी इन द सेंटर ऑफ द लाईन अँड ब्लॉक कॅपिटल लेटर्स. कंपनीचं नाव आहे ते आपल्याला कॅपिटल लेटर्स मध्ये टाइप करायचे आहे. त्याच्यानंतर त्याच्या खाली हे जे त्याच्या पुढे जे डॉट डॉट दिलेले आहेत तो आपली नवीन लाईन आहे. तिथून नवीन लाईन सुरू होते. त्याच्या पुढे टाइप करायचं नाही. कंपनीचे नाव टाइप करून झाल्यानंतर त्याच्याच खाली ॲड्रेस टाइप करून घ्यायचा आहे. नंतर ईमेल, वेबसाईट हे टाइप करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ईमेल आणि वेबसाईट नंतर ह्याला एक ब्लँक लाईन द्यायची आहे. एक ब्लँक लाईन दिल्यानंतर त्याला बॉटम बॉर्डर द्यायची आहे. बॉटम बॉर्डर दिल्यावर रेफरन्स आणि टू हे बॉटम बॉर्डरच्या खाली लगेच रेफरन्स आणि डेट हे बॉटम बॉर्डरच्या खाली लगेच टाइप करून घ्यायचे आहेत. रेफरन्स आणि डेट एकही स्पेस न देता टाइप करायचा आहे. रेफरन्स डेट नंतर एक ब्लँक लाईन द्यावी आणि टू हा शब्द टाइप करून घ्यावा. टूचा ॲड्रेस सुद्धा टाइप करायचा, पण तो आत्ता नाही, नंतर टाइप करायचा आहे. त्याच्यानंतर एक ब्लँक लाईन देऊन लगेचच तुम्ही सब्जेक्ट आणि रेफरन्स हे टाइप करायला घ्यायचे आहे. सब्जेक्ट रेफरन्स नंतर सुद्धा एक ब्लँक लाईन देणे आहे. प्रत्येक म्हणजे लेटर टाइप करत असताना प्रत्येक लाईनला एक ब्लँक लाईन द्यायची आहे. आणि ईमेलच्या नंतर ईमेल आणि वेबसाईट मध्ये आपल्याला तिथे 2 ब्लँक लाईन द्यायच्या आहेत. बाकी सगळ्यामध्ये एक ब्लँक लाईन राहणार आहे. डिअर सर नंतर सुद्धा एक ब्लँक लाईन देऊन आपल्याला पॅरेग्राफला सुरुवात करायची आहे. आता इथे सी मध्ये आपल्याला काय दिलेले आहे? पॅरेग्राफ शुड बी ब्लॉक स्टाईल. ब्लॉक स्टाईल म्हटलं की मार्जिनला लागून आपल्याला आहे हा पॅरेग्राफ टाइप करायचा आहे. आणि जर इंडेंट स्टाईल असेल तर त्याला आपल्याला पहिल्या पॅरेग्राफला टॅब द्यायला लागणार. म्हणजे जिथून तुमचा नवीन पॅरेग्राफ चालू होईल त्याला तिथे तुम्ही टॅब देऊ शकता. पूर्ण पॅरेग्राफ टाइप करून झाल्यानंतर थँक्यू यू हे सुद्धा आपल्याला ब्लॉक मार्जिनला लागून टाइप करायचं आहे. त्याला सुद्धा ही ब्लॉक स्टाईलच राहणार आहे. त्याच्यानंतर सुद्धा एक ब्लँक लाईन देऊन युअर्स फेथफुली हे शब्द हे टाइप करून कंपनीचं नाव टाइप करून त्याच्यानंतर आपल्याला 2 ब्लँक लाईन सोडायच्या आहेत. 2 ब्लँक लाईन आपल्याला ईमेलच्या नंतर आणि युअर्स फेथफुलीच्या नंतरच सोडायचे आहेत. 2 ब्लँक
2 ब्लँक लाईन आणि बाकी सर्व लेटरमध्ये एकच ब्लँक लाईन सोडायची आहे. पूर्ण लेटर आपला टाईप करून झाल्यानंतर आता फॉर्मॅटिंग करायचं आहे. कंपनीचं हेडिंगचं नाव सिलेक्ट करून त्याची फॉन्ट साईज 24 करायची आहे. बोल्ड करायचं आणि सिलेक्ट करून सेंटर अलाइनमेंट द्यायची. ईमेलचा शब्द जो आहे ते सिलेक्ट करून बोल्ड करायचे. ईमेल आणि वेबसाईट. त्याच्यानंतर रेफरन्स नंबर आणि डेट हे सुद्धा शब्द दोन्ही सिलेक्ट करून बोल्ड करायचे आहेत. डेटला 3 टॅब द्यायचे आहेत. ह्याला 4 टॅब देऊ नका. 4 टॅब दिले की खाली येणार, त्यासाठी तुम्ही 3 टॅब देऊ शकता. सब्जेक्टला बोल्ड करून घ्यायचे आहे सब्जेक्ट हा शब्द, आणि आतला जो मॅटर आहे त्याला अंडरलाईन द्यायची आहे. संपूर्ण सब्जेक्ट बोल्ड करून घ्यायचं नाही. आणि रेफरन्सला सुद्धा हा शब्द बोल्ड करून घेणे आणि आतल्या मॅटरला अंडरलाईन देणे आहे. नंतर डिअर्स पॅरेग्राफ स्टाईल. डिअर सर पासून ह्याला आपण ब्लॉक स्टाईल दिलेली आहे. आता तो सगळा पॅरेग्राफ सिलेक्ट करून थँकिंग यू पर्यंत सिलेक्ट करून त्याला अलाइनमेंट जस्टिफाय करायची आहे. आता इथं डी मध्ये आपल्याला कॉम्प्लिमेंटरी शुल्ड काय दिलेलं आहे, लेफ्ट हँड साईड म्हणजे युअर्स फेथफुली आहे ते डाव्या बाजूलाच ठेवायचं आहे. जर राईट हँड साईड दिलं असेल तर ते 3.5 ला नेऊन तुम्ही सेंटरला घेऊ शकता. आता 2च्या नंतर आपल्याला मेलिंग ऍड्रेस टाईप करायचा आहे. राहिलेला आपला जो ऍड्रेस आहे तो आपण टाईप करायचा. इथे मेलिंग मध्ये जाऊन सिलेक्ट रिसिप्ट मध्ये जाऊन न्यू एंट्री घेऊन फर्स्ट नेम टाकायचा आहे. फर्स्ट नेम मध्ये आपल्याला द मॅनेजर, कंपनीचं नाव तुमचं जे असेल ते, अरुण बुक्स प्रायव्हेट लिमिटेड आणि ऍड्रेस 1. त्याच्यानंतर जो दुसरा ऍड्रेस दिलेला आहे तो न्यू एंट्रीवर क्लिक करून राहिलेला ऍड्रेस आपण टाईप करून घ्यायचा आहे. तो टाईप करून झाल्यानंतर तिथे ओके बटनावर क्लिक करायचं. नंतर क्लिक करून झाल्यानंतर इन्सर्ट मर्ज फील्डवर जायचं आणि जो आपण घेतला आहे फर्स्ट नेम, तो फर्स्ट नेम घ्यायचा. फर्स्ट नेम करून झाल्यानंतर एक एंटर द्यायचा. त्याच्या खाली कंपनीचं नाव जे आपण घेतलंय ते लक्षात ठेवून आपण त्या स्टेप घ्यायच्या आहेत. कंपनीचं नाव, त्याच्यानंतर एंटर करून ऍड्रेस 1 हे घ्यायचं आहे आणि नंतर एक ब्लँक लाईन परत एक एंटर द्यायचा आहे. ते झाल्यानंतर आपण इथं प्रिव्ह्यू रिझल्ट मध्ये जाऊन फर्स्ट आणि नेक्स्ट, फर्स्ट केलं की आपलं पहिला लेटरचा ऍड्रेस दिसेल आणि नेक्स्ट केलं की दुसरा लेटरचा ऍड्रेस दिसेल. ते सगळं करून झाल्यानंतर आपल्या लेटरमध्ये जे काय करेक्शन असेल ते आपण करून घ्यायचे आहे. आणि नंतर संपूर्ण लेटर टाईप करून झाल्यावर आपण मेल मर्ज फिनिश करायचं आहे. मेल मर्ज या ऑप्शनवर जाऊन फिनिश करणे. फिनिश केल्यानंतर आपल्याला संपूर्ण 2 लेटर दिसतात. त्यांना पहिल्या ऍड्रेसचा आणि दुसरा लेटर आहे ते दुसऱ्या ऍड्रेसचा आपल्याला दिसतं. आणि संपूर्ण ते झालं की लेटर आपण सबमिट करू शकतो.